योद्धा न्यूज मराठी। महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत 3 महत्त्वाच्या रस्ते प्रकल्पांचे शनिवारी भूमिपूजन। महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत राबवण्यात येणाऱ्या पुणे शिरूर द्रुतगती महामार्ग, हडपसर यवत उन्नत मार्ग आणि तळेगाव चाकण शिक्रापूर उन्नत महामार्ग या 3 महत्त्वाच्या रस्ते प्रकल्पांच्या भूमिपूजन कार्यक्रमाच्या नियोजनाचा आढावा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज घेतला। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व संबंधित यंत्रणा व स्थानिक लोकप्रतिनिधींनी समन्वयाने काम करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले। या 3ही प्रकल्पांचे भूमिपूजन शनिवार दिनांक 18 जुलै रोजी दुपारी 1:30 गणेश कला क्रीडा मंच पुणे येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे। बैठकीस कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, आमदार सर्वश्री राहुल कुल, सुनील कांबळे, शरद सोनवणे, ज्ञानेश्वर कटके, योगेश टिळेकर, चेतन तुपे, बापूसाहेब पठारे, हेमंत रासमे, सुनील शेळके, बाबाजी काळे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार अमोल कोल्हे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभाग नोंदविला। यावेळी मंत्री श्री भोसले म्हणाले, पुणे परिसरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेऊन हे 3 प्रकल्प हाती घेण्यात आले असून त्यांची प्रभावी आणि वेळेत अंमलबजावणी करण्यात येणार आहे। हडपसर यवत रस्ते प्रकल्प महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ आणि मेट्रो प्रशासनाच्या समन्वयातून राबवण्यात येणार असून वाहतूक व्यवस्थापनाबाबत पुणे महानगरपालिका व वाहतूक पोलिसांची स्वतंत्र बैठक घेण्यात येईल। सर्व प्रकल्पांची कामे 4 वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचंही त्यांनी सांगितले। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रकल्पांच्या अंमलबजावणी दरम्यान स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सूचना व अपेक्षांचा योग्य विचार केला जाईल असे सांगितले। खासदार सुप्रिया सुळे यांनी पालखी मार्गावरील रस्त्यांची कामे प्राधान्याने पूर्ण करण्याची सूचना केली, तर खासदार अमोल कोल्हे यांनी पुणे शिरूर रस्ते प्रकल्पासाठी सर्वसमावेशक वाहतूक आराखडा तयार करण्याची आवश्यकता व्यक्त केली। नारायण मनोहर सूर्यवंशी रोजच्या खात्रीशीर बातम्यांसाठी पाहत रहा आमचे न्यूज चॅनल। आजच सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।